या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियर इथं अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमास बालाजी सरोवरमधील अभियंते, बालाजी अमायन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी, सहव्यवस्थापकीय संचालक राजेश्वर रेड्डी तसंच हॉटेलचे मॅनेजर जोशी तसंच सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. यानंतर अभियंता दिनाचं महत्त्व अधोरेखित करत अभियंते समाजाच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावत असल्याचं राजेश्वर रेड्डी यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं. हॉटेल व्यवसायात जे महत्त्वाचं काम आहे ते मेंटेनन्स टीममधील सर्व अभियंते यांचं आहे. ते 24 तास हॉटेलमधील कामाचं नियोजन करतात. यामुळे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आधुनिक तंत्रज्ञानातील बदल, उद्योग क्षेत्रातील संधी आणि भावी पिढीसाठी उपलब्ध होत असलेल्या सुविधा यावरही राम रेड्डी यांनी विचार व्यक्त केले. ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झाल्याचा राग मनात ठेवून गेली 25 वर्षापासून भागाईवाडी गावात येणारा पूर्वापार वहिवाटीचा गाव नकाशा 7-12 उतार्यावर नोंद असलेला गावात येणारा मुख्य रस्ता शेतकरी प्रदीप घोडके यांनी अडवल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून सदरचा रस्ता खुला करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना भेटून करण्यात आली. या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत 4 दिवसात रस्ता खुला करून देण्यात येईल असं सांगितल्यानं नागरिकांना हक्काचा रस्ता मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. विकास कामात राज्यात लौकिक असलेल्या भागाईवाडी गावातील पूर्वापार वहिवाटीचा रस्ता प्रदीप घोडके यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्यानं दगडी भिंत घालून आणि रस्त्यावर पोकलेनं खड्डे खोदून रस्ता बंद केला. याविरोधात नागरिकांनी लोकशाही मार्गाने प्रश्नाकडे पाठपुरावा करून रस्ता देण्याची मागणी गावकरी करत होते. गाव नकाशा, पूर्वापार वहिवाट, 7-12 उतारा नोंद, जुने अभिलेखातील नोंदी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांचे पूर्वापार असलेला रस्ता खुला करून देण्याचे आदेश जोडून सतत या संदर्भात मागणी केली जात होती. गेल्या 25 वर्षापासून रस्ता नसलेल्या गावास रस्ता देण्याची मागणी मंगळवारी गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून केली. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त करत तातडीनं निर्णय घेण्यासंदर्भात तहसीलदार यांना सूचना दिल्या. तहसीलदारांनी या प्रकरणी 4 दिवसात रस्ता देण्याचं आश्वासन दिल्यानं रस्ता नसलेल्या भागाईवाडी गावास रस्ता मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश अलगुलवार, विश्वनाथ चाकोते यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रास्ताविक केलं. यावेळी प्रकाश अलगुलवार, संजय एमगड्डी, देवा गायकवाड, शकील मौलवी, नागनाथ कदम, भीमाशंकर टेकाळे, गणेश डोंगरे, केशव इंगळे, हनुमंतू सायबळू, भैया दफेदार, रफिक इनामदार, सुनील डोळसे आदींनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी मार्गदर्शन करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे काम करण्याचं आवाहन केलं. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी भाजपच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेसोबत राहून लढा उभा राहावा असं आवाहन देखील त्यांनी केलं. प्रबुद्ध भारत चौक, मिलिंदनगर, बुधवारपेठ इथं प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लेझिम सरावाची जल्लोषात सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध यांना वंदन करून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे भारत बाबरे आणि गौतम इंगळे यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली. या लेझिम सरावाच्या वेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी, गौतम चंदनशिवे, SK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रविकांत कोळेकर, दीपक शिंदे, अविनाश भडकुंबे, अविनाश शिंदे, चंद्रकांत सोनवणे, श्रीमंत जाधव, ॲडव्होकेट विशाल मस्के, प्रतीक चंदनशिवे, PB ग्रुप अध्यक्ष बाबा गायकवाड, रवी काकडे आदींची उपस्थिती होती. दक्षिण सोलापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंदुर परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. तालुक्यातील लहान मोठे मिळून तब्बल 15 पूल आणि बंधारे पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे औराद, संजवाड पूल, चिंचपूर, बरूर बंधारा, भंडारकवठे, उमराणी बंधारा, औजे मंद्रुप, शिरनाळ बंधारा, वडापूर, सिद्धापूर बंधारा, तेलगाव, आरळी बंधारा, भंडारकवठे,
उमरज बंधारा, सादेपूर उमराणी बंधारा, राजूर संजवाड पूल, सिंदखेड पूल, बोळकवठा कोरसेगाव पूल, बंदलगी पूल, हातूर सोलापूर जुना पूल, वांगी नंदूर बंधारा आणि अकोले मंद्रुप पाथरी पूल असे एकूण 15 मार्ग पाण्याखाली गेलेत। या परिस्थितीमुळे शेतात तयार झालेला शेतीमाल बाजारात घेऊन जाणं शेतकऱ्यांसाठी अशक्य झालंय। अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचं पाणी आणि नदीतील पुराचं पाणी शिरल्यानं उभी पिकं पाण्याखाली गेली असून पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी सोलापूर शहरात मंगळवारी बंजारा समाजानं भव्य मोर्चा काढला। नेहरू नगर येथील जय सेवालाल चौकापासून नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या पदयात्रेत जिल्ह्यातील बंजारा बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देऊन त्यांनी शासनाकडे आरक्षणाची मागणी केली। या मोर्चात मोठ्या संख्येनं बंजारा समाज बांधव सहभागी झाले होते। अनेक जण बैलगाडी घेऊन मोर्चात आले होते। यावेळी बंजारा समाज बांधवांनी हातात एकच मिशन एसटी आरक्षण असे बॅनर घेऊन घोषणाबाजी करत सहभाग नोंदवला। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस, सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509।